श्री क्षेत्र मडी या ठिकाणी शेकडो वर्षांची मानाची गोपाळ समाजाची होळी सायंकाळी शांततेमध्ये आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली। सूर्यास्तापूर्वी देवस्थान समितीकडून मिळालेल्या मानाच्या गौऱ्या वाजत गाजत कानिपनाथ गडावरून दत्त मंदिराजवळील बारवाजवळ आणण्यात आल्या। या ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये होळी पेटवण्यात आली। मडीचे ग्रामस्थ 15 दिवसांपूर्वी होळीचा सण साजरा करून होळीच्या दिवशी गावाची सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला देण्यात येत असतो। मंदिराच्या बांधकामासाठी या समाजाने मोलाचं सहकार्य केल्यामुळे होळीचा मान त्यांना असून समाजातील वादाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी काही वर्ष ही होळी पेटली नव्हती। गेली काही वर्षांपासून अशी प्रथा पुन्हा सुरू होऊन होळीच्या निमित्ताने राज्यामध्ये विखुरलेला समाज मडीला एकत्र जमतो। होळीच्या मानापानावरून पूर्वी झालेला वाद लक्षात घेता पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला। सायंकाळी चैतन्य कानिपनाथांच्या समाधी मंदिरापुढे देवस्थान समितीकडून गोपाळ समाजामधील 6 मानकऱ्यांना गौऱ्या देण्यात आल्या। या मानाच्या होळी प्रकरणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड यांनी सविस्तर माहिती दिली। आम्ही मडीचे ग्रामस्थ हा होळीचा सण काही साजरा करत नाही, कारण या सणाचं मान आम्ही गोपाळ समाजाला दिलेला आहे। गोपाळ समाज आज या ठिकाणी मानाच्या गौऱ्या गडावरून संपादन करून वाजत गाजत गावात नेतात आणि गावाजवळ दत्त मंदिराजवळ त्यांचा मानाची होळी ते साजरी करतात। सर्व भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी गोपाळ समाज येतो आणि गुण्यागोविंदाने हा सण साजरा करतो। देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, माजी सरपंच देविदास मरकड, सुधीर मरकड, शिवाजी सानप, उपाध्यक्ष सुनील सानप, भाऊसाहेब निमसे, गोरख कुटे, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, बाबासाहेब रोकडे यांसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। देवस्थान समितीकडून मानाच्या गौऱ्या घेत त्या डोक्यावर घेऊन गडाच्या पायथ्याला साखर बारवेजवळ नाथांच्या जयघोषामध्ये ही होळी शांततेमध्ये पेटवण्यात आली। मानकरी नामदेव माळी, गोपाळ समाज उपाध्यक्ष झेंडू पवार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली। गोपाळ समाजाला या होळीचा मान असा परंपरागत 400-450 वर्षापासून मिळालेला आहे। या मानाचं मेन उद्देश म्हणजे आमच्या समाजानं या कानिपनाथाचं मंदिर बांधण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचं योगदान म्हणून आम्हाला हे 450 वर्षापासून होळीचा मान आहे। तर इथं गावकऱ्यांची होळी पेटत नाही। शिमग्याच्या दिवशी प्रत्येक गावचा पोलीस पाटलाची होळी असते, तसे आम्ही पाटील गोपाळ समाजातले या नात्यानं आमची पूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या वतीनं इथं गोपाळ समाजाची होळी पेटवली जाते आणि फार मोठा असा आम्हाला हे मान दिलेला आहे। तर आमचं समाजाचं खरं योगदान म्हणजे आमच्या श्रीकृष्णाचं योगदान आम्हाला मिळालं। श्रीकृष्णाचे गोपाळ आम्ही त्यांच्या पावन पुण्याईनं आम्हाला हा मान मिळालेला आहे, तरी आम्ही आज तागायत टिकून ठेवला। या ठिकाणी या 750 वर्षाचा या मंदिराला इतिहास आहे। या ठिकाणी जे आमचे कालापाड म्हणून जे आहेत त्या कालापाडाने या ठिकाणी जो संपूर्ण ज्या या मंदिराला दगड आहे ते लावलेला तो काळा दगड आहे, म्हणून त्याच्यावरून त्यांचं नाव कालापाड पडलं आणि त्या दगड त्यांनी दिला मंदिर बांधण्यासाठी, म्हणून आम्हाला या 5 लोकांना आमच्या या ठिकाणी मान आहे। महाराष्ट्रामध्ये एकमेव असा मान गोपाळ समाजाला आहे की या ठिकाणी पहिली होळी पेटली जाते आणि त्या या गावामध्ये मडीमध्ये एकमेव होळी पेटली जाते। पण होळी पेटवत जात असताना आमची जे 5 मानकरी आहेत ते वर देवस्थानाच्या तिथे गेल्यानंतर या ठिकाणचे ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत मार्कड म्हणून ते आणि गावचे सरपंच पाटील त्या ठिकाणी त्या 5 लोकांना 5 गौऱ्या देतात, त्यांना पंचा देऊन त्या ठिकाणी सन्मान करतो आणि संपूर्ण समाज त्या वाजत गाजत या ठिकाणी येऊन होळी पेटवत असतो। परंतु हे चालत असताना या ठिकाणी येऊन आमच्या लोकांच्या रूढी परंपरा ज्या पूर्वीच्या होत्या त्या रूढी परंपरा आम्ही बदलायचं काम केलेलं आहे। आमच्या या ठिकाणी रोटी बिटी जे व्यवहार आहेत यामध्ये सुद्धा बराचसा बदल आम्ही त्या घडून आणलेला आहे। कारण विधवा विवाह आमच्या समाजामध्ये केला जात नव्हता, तो आम्ही या ठिकाणी या मडी या ठिकाणी आमच्या नामदेव माळे अध्यक्ष असेल आणि सर्व आमची कमिटी असेल, मग ते पप्पू पवार असेल, युवराज पवार असेल, ते वंजारे सर असेल, त्यानंतर रघुनाथ जाधव असेल, या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून मेजर बबन पवार असेल, अशोक पवार असेल, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही एकत्र बसून ती रूढी परंपरा आम्ही बदलल्या। जाती परंपरेचा आम्ही ती पगडा साईडला काढून टाकला आणि विधवा विवाह करण्यास आम्ही पुन्हा मान्यता दिली। दुसरी गोष्ट आमच्याकडे समाजाला मध्ये त्या माणूस जर वारला
मृत्यू झाला तर त्या माणसाला आम्ही आमच्या या ठिकाणी दफन केलं जात होतं, परंतु आता आम्ही ती जळती क्रिया ही सुरू केली. अशा अनेक वेगवेगळ्या परंपरा, रूढी परंपरा बदलण्याचं काम आम्ही केले. आमच्याकडे हळद लावून जाण्याची प्रथा नव्हती. आमच्याकडे त्या ठिकाणी नवरीकडे जाऊन मुक्काम करा, त्या ठिकाणी बकरं वगैरे पशु कापण्याची प्रथा होती, ती बंद करून आम्ही गावातूनच इतर समाजासारखी हळद लावून जाण्याची आम्ही प्रथा रूढ केली. अशा प्रकारची या ठिकाणी महाराष्ट्रभरातला येणारा सर्व समाज बांधव, गोपाळ बांधव, मग बंधू भगिनी सगळे येतात. खेळीमेळ्याने या उत्तम प्रकारचे उत्साहाने दाद देतात आणि आम्ही उत्तम प्रकारचे या ठिकाणी होळीचं पार पाडतो. यावर्षी दरवर्षापेक्षाही अति उत्साहामध्ये आणि अति चांगल्या पद्धतीने पोलीस फौजफाटा साईडला ठेवून होळी एक शांततेत पार पाडली. या सामूहिक होळीतून गोपाळ समाजाचं परिवर्तनाचं काम होत असून तरुणांना एक दिशा मिळत असल्याची भावना अशोक वंजारे, पप्पू पवार या समाजातील तरुणांनी व्यक्त केली. श्री क्षेत्र कानिपनाथ मढी या ठिकाणी सर्व भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रामधून येत असतात आणि होळी हा सण आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करत असतो. या ठिकाणी आज गोपाळ समाजाचा जर विचार केला तर गोपाळ समाज हा आर्थिक बाबतीमध्ये, शैक्षणिक बाबतीमध्ये आज परिपूर्ण होतोय. याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्र भूषण आमचे पंडितरावजी लोणारे साहेब यांना नुकतंच आत्ता संपूर्ण भारत सरकारच्या वतीने एका पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं आणि आज आम्ही या ठिकाणी जो कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमामध्ये गोपाळ समाजाच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान केलाय. संपूर्ण श्री चैतन्य कानिपनाथ गोपाळ सेवा संघाच्या वतीने आम्ही माननीय पंडितरावजी लोणारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. आम्हाला सांगायचं इतकंच की आज आमचा समाज रूढी परंपरा, अंधश्रद्धा यामध्ये जखडून पडला होता, पण आज आमचा समाज मोठ्या प्रमाणामध्ये साक्षर होतोय आणि यामधून समाज शिकून आज मोठा होतोय याचा साहेब आम्हाला अभिमान वाटतो. मी गेल्या अनेक वर्षापासून मढी येथे येतो आहे आणि आमच्या गोपाळ समाजाचा इतिहास म्हणलं तर शेकडो वर्षापासून हा होळीचा मान आमच्या समाजाला मिळत आहे. ती अतिशय आमच्या समाजासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि इथं आलं की गर्वाने सर्व युवकांची छाती भरून येते की एकमेकांच्या गाठीभेटी होतात आणि जे काही नवीन संबंध आहे तेच जोडले जातात आणि इथं आल्यावरती एकदम कानिपनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सर्व समाज आमचा जोडला जातो आणि आम्ही सर्वजण गोपाळ समाजाचे युवक जोडण्याचं काम करत आहोत. शेवगावचे उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.